बघा टीम अंजूर, जर तुम्ही जास्त वेळ खर्च करणार नाहीत तरच तुम्हाला नंतर बॅटिंग करताना आम्ही जास्त सूचना करणार नाही, परंतु तुम्ही जर या डावासाठी जास्त वेळ खर्च केला तर मात्र आम्ही जास्त सूचना तुमच्यासाठी म्हणून करू शकणार नाहीयेत. सो तुम्हालाच चांगला खेळ वेळेवरती खेळ करायचा आहे. फक्त 15 मिनिटं 3 षटकांसाठी दिली जातील. अदरवाईज चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. 4 ओव्हरची मॅच, जसे आपला असोसिएशनचे नियम आहेत की 4 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला कंपल्सरी खेळवायच्या आहेत. जास्तच वेळेचा अभाव राहिला तरच आपण मॅचेस ओव्हर जे आहेत ते कमी करतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण वेळेवरती खेळ करणं बंधनकारक राहणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये देखील भरपूर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. उद्या सकाळी ठीक 9 वाजता रिपोर्ट करा टीम अप्पा 11 भरोडी आणि बाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा. आपण ठीक उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्ट करा. 9:15 वाजता आपल्याला बॉल पहिला टाकायचाच आहे. त्यानंतर सुमित कुमार गुंदवली आणि जय काफ्रोबा बेहले मॅचला होतीये सुरुवात. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. UTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. रोहित पहिला बॉल, आकाशसाठी पहिला बॉल, अपील आणि यस फिंगर अप. पहिलाच धक्का लागतोय. काही बोलणार नाहीये या डावामध्ये. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. 4 ओव्हरची मॅच आहे. आकाशला पुन्हा एकदा फार काही करता आलेलं नाही. न्यू बॅटर भावेश पाटील इन ॲट नंबर 3. भावेश पाटील याला 4 ओव्हरची मॅच आहे. अंजूर विपक्ष जून अंदुर्की अशी मॅच दिवसभरापासून चांगला खेळ या दोन्ही टीमचा राहिला. बेस्ट वर्सेस बेस्ट. UTC ला देखील भरपूर प्रेक्षक वर्ग आता लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अंजूरचा पूर्ण गाव या मॅचचा आनंद घेत आहे. आणि जोगेश्वरी जून अंदुर्कीची मॅच असली तर प्रेक्षक भरपूर सारे जून अंदुर्की येऊन मॅच पाहतात, शुभेच्छा देखील देतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट रोहित. रोहितचा हा चेंडू अप्पर कट, फटकाला जवाब. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. काय लाजवाब फटका खेळून काढला. त्याला माहिती आहे की रोहित हार्ड लाईन गोलंदाजी करतो आणि त्याच पद्धतीने हा स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. रोहित पाटील पुढचा बॉल भावेश पाटील साठी. बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू इंटरेस्टेड होता परंतु त्याला चकमा देत बॉल डीप थर्डमॅन रिझनला गेला आणि या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. सर्वात महत्वाचं क्षेत्र आहे क्रिकेट म्हटलं त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. एकदम चुस्त जे खेळाडू असतात, एकदम फिट खेळाडू जे असतात तेच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात, कारण त्यांना सेकंद देखील वाया घालवायचा नसतो. बॉल अडवण्यात यश यावेळेस मिळालं नव्हतं. पुल करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये. चौकार खाल्ला जरूर परंतु कमबॅक पुन्हा एकदा रोहितनं केला. अल्पेश पाटील भावेश पाटील ही जोडी. रोहित पाटील आज मला वाटतं जास्त करून पाटील परिवारच या क्रीडानगरीवरती, RC पाटील क्रीडानगरीवरती यावेळेस मिड विकेटला एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एखादा वेळेला धावफलक पुढे सरकेल. चांगला खेळ. अंजूरचं देखील मी कौतुक करेन की जास्त वेळ ते घालवत नाहीयेत. रोहितला देखील माहिती आहे आपल्याला यानंतर बॅटिंग करायची आहे. जास्त वेळ जर घालवला तर निश्चित रूपानं नंतर बॅटिंग करत असताना बॅड लाईटचा सामना त्यांना करावा लागू शकतो. रोहित पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट आमच्यापासून दूर जातोय. पुढचा बॉल
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅट वरती चेंडू घेऊ शकलेला नाही या बॅटर. एक सिंगल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 8 धावा, 8 रन. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. एक शांत सुरुवात आहे टीम जून नांदुरकीची, परंतु आपण जर मागच्या 3 मॅचेस पाहिल्या तर अशाच पद्धतीने सुरुवात झालेली आहे जून नांदुरकीने, परंतु त्यानंतरच्या षटकांमध्ये त्यांनी भरपूर चांगली बॅटिंग केलेली आहे आणि आता सुद्धा संधी जून नांदुरकी टीम कडे आहे. संध्याकाळचं सत्र, वाऱ्याचा वेग आता रायटी बॅटरसाठी भरपूर चांगला आहे. कृणालचं येणं देखील बाकी आहे. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे, स्ट्रॉंग आहे टीम जून नांदुरकीची. समीर ठाकरे आमचे मित्र ते देखील या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. लाईव्हच्या माध्यमातून ते देखील जोडले जातात. व्ह्यूअरशिप वाढत चालली आहे. बॉलर सुदर्शन पाटील यंदाच्या हंगामाची सुरुवात केली आहे सुदर्शननं. चांगली झालेली तर नाही आहे, मात्र आता चांगली करून देतोय LBW, लेग बिफोर दी विकेट. आणखीन एक धक्का, दुसरा धक्का टीम जून नांदुरकीला. वेलकम विशू भैर, आपलं हार्दिक स्वागत. टीम जून नांदुरकी बघा, न्यू बॅटर तयारीत ठेवायचा आहे मित्रांनो, प्लीज विनंती असेल. आणि बघा आता या कमिटीनं जो निर्णय तुमच्यासाठी लावला की तुम्हाला सर्कल क्रॉस करायच्या आधी न्यू बॅटर पाठवायचा आहे, 38 सर्कल क्रॉस करायच्या आधी न्यू बॅटर तयारीत ठेवायचा. विशू वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आमचं मित्र. आणि मला आताच माहिती मिळाली की 4 धावा विशूने डिफेंड केल्या होत्या BPL ला. यस, बरोडी प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली होती. बॉलर तयार सुदर्शन. ओहो हो, अपील होती, अपील जोरदार होती दोन्ही पायांच्या मधनं. आणि आपल्या आगरी भाषेमध्ये म्हटलं जातं ना, ढेंगातनं बॉल गेला. नक्कीच आमची भाषा आगरी भाषा, त्याचा देखील आपण उल्लेख करतच राहू. यावेळेस लाईन खराब आहे, परंतु अंपायर चेक करतील. वाईट आहे, यस, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. सुदर्शन पाटील कमबॅक या खेळाडूनं केलं या हंगामामध्ये. सकाळी पहिली मॅच तो खेळला, नाखुश झाला होता, परंतु आता संधी आली आहे अनुभव दाखवण्याची. ओहो, चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी. लेग स्टंपच्या वरनं बॉल निघून जातोय. अराउंड विकेटनं गोलंदाजी करतोय. अँगल क्रिएट झाला आणि लेग स्टंपच्या वरनं बॉल निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते अंजूर संघाकडनं. धावफलक स्थिर आहे 9 या अंकावरती. बॉलर तयार सुदर्शन. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. अपील पुन्हा एकदा केली जाते, मात्र आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं चेंडू निघून जातोय. बॉलर तयार. पुढचा बॉल. स्टेप आउट झालाय. इनफिल्डच्या दिशेने खेळून काढलाय. कव्हर रिझनला खेळाडू आहेत. एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश झालाय. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बॉलर तयार होतोय. चला वेळ कमी घ्या सुदर्शन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. लॉफ्टेड फटका. फटका बसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू इंटरेस्टेड. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. चला फिल्डिंग लावून घ्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनलं त्या फक्त आणि फक्त 10 धावा. 5 ची सरासरी गाठली जातीय टीम जून नांदुरकी संघाकडनं.
परंतु अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा संधी या मॅच मध्ये आजच्या दिवसातील शेवटची मॅच क्वालिफाईंग मॅच. फटका चांगला खेळला कॉर्नर रिजनला गॅप आहे. मिड विकेटचे खेळाडू येतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल. फक्त या चेंडूवरती एकच धाव. कृणालने स्वतःवरती स्ट्राईक ठेवली आहे. या ठिकाणी 2 धावा असायला हव्या होत्या मी म्हणेन, परंतु एकच धाव. एका धावेने धावफलक 11 वरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. कृणाल पाटील आता स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत. हिटिंग ॲबिलिटीज आहेत. आपण या अगोदर देखील कृणालची पाहिली आहे आणि संध्याकाळचं सत्र एक परभणी असणार आहे कृणाल पाटील साठी, कारण चांगली बॅटिंग आज दिवसभरापासून कृणालनं केली आहे आणि हिटिंग ॲबिलिटीज आहेत. मोठमोठे षटकार तो ठोकू शकतो आणि त्या पद्धतीने खेळ होईल का. समोर यज्ञेश कोळी याने देखील भरपूर इम्प्रेस केला यंदाच्या हंगामामध्ये. तोच बॉलर तयार. सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेने धावफलक आता पुढे सरकेल. 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. 12 धावा धावफलकावरती. बॉलर यज्ञेश कोळी पुन्हा सज्ज झाला. राईट हॅम ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. स्लॉक स्वीप करायचं होतं, परंतु ऑप्शनच्या भरपूर बाहेर उभा होता. लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय. पायाला चेंडू आदळला. एक सिंगल आली. एका धावेने धावफलक पुढे सरकलं. सिंगल डबल काही एक होणार नाहीये. तुम्हाला चौकार नाही तर षटकार ठोकावे लागणार आहेत, कारण या अगोदर देखील आपण पाहिलं की 57-58 धावा बनतात या मैदानावरती. या अगोदरच्या मॅच मध्ये जुनांदुर्गी संघाने चांगला टोटल उभारला होता. बॉलर तयार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. आणखीन एक सिंगल येते. बॅट आणि बॉलचा संबंध येतच नाहीये. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचेल. 14 धावा धावफलकावरती. यज्ञेश कोळी राईट आर्म ओव्हर द विकेट. यज्ञेश. पुढचा बॉल. रनअप मध्ये अडथळा आला. थांबलेलं नेहमी बरं आहे, कारण एखादा नो बॉल देखील येऊ शकत होता. यज्ञेशनं स्वतःला सावरलं. थांबलं. वेळ आहे अजून देखील. बॉलर तयार. सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. 15. एक्स्ट्रा मध्ये 5 धावा आल्यात. 15 मधनं 5 धावा एक्स्ट्राच्या आहेत. यावेळेस इनफिल्डच्या वरना फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू दूरवर येतात. 3 खेळाडू आल्यात. शेवटी बॉल पकडलाय. फेकी केली आहे. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न. मात्र तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद होईल. 17 धावा धावफलकावरती. 17. विकेट गमावली आणि बॅटर लगेच झालं. आता मात्र स्ट्राईक कृणाल वरती असणार आहे. कृणाल वरती स्ट्राईकच नव्हे तर जबाबदारी भरपूर असेल. न्यू बॅटर चेतन वारगडे आलेत. न्यू बॅटर. बॉलर येस. अंपायर चेक करतील, त्यानंतर डिसिजन देतील. अतिरिक्त धाव आहे यामध्ये कोणती शंका नाही आहे. मात्र वाईड आहे की नो बॉल आहे हाच प्रश्न आहे. अंपायर जागेवरती येतील, डिसिजन देतील. चला टीम मंजूर. क्षेत्ररक्षण सजून घ्या.
आणि अंपायरचा इशारा इट्स नो बॉल. क्रीजच्या बाहेर चेंडू आदळला, त्यामुळेच प्रयत्न कृणालनं केला होता अप्परकटच्या अंदाजानं खेळण्यासाठी. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावफलक 18 वरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. बॉलर तयार पुन्हा एकदा यज्ञेश कोळी. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु बाची कडा लागली. एक सिंगल आली या चेंडूवरती. धावफलक 19 वरती जाऊन पोहोचेल. आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा. धावफलक 19. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यज्ञेश कोळी पुढचा बॉल. यावेळेस देखील अप्रतिम लाईन पाहायला मिळते. वाईट यॉर्कर, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात, त्या म्हणजे 21 धावा. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 षटकार जर आले तर चांगली गोष्ट राहील टीम जून आंदुरकीसाठी. प्लस पॉइंट हाच आहे की बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु 30-35 धावा ऍटलिस्ट त्यांना बनवणं गरजेचं राहणार आहे या ठिकाणी. कारण आजच्या दिवसातील शेवटची मॅच, क्वालिफाईंग मॅच, जो संघ सामना जिंकेल तो थेट सेमीफिनाले मध्ये प्रवेश, टॉप 3 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये झरीमरी अलीमगढ संघ टॉप 3 मध्ये प्रवेश होताना पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे हेच पाहायचं आहे. येणारे 6 बॉल. पार्थ नाईक, पहिल्या डावाचा खेळ सध्या सुरू आहे. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट वरती चेंडू आलेला नाहीये. हलकीशी कडा लागली, अंपायर सांगतात एक सिंगल आली आहे. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकतंय. 22 धावा धावफलकावरती. सध्या वेळ खराब सुरू आहे कृणालची, कारण ज्या ठिकाणी बॉल पडतोय त्या ठिकाणी बॅट फिरत नाहीये. बॉलर तयार. ओहो, बॅटची कडा लागली होती, आवाज देखील आला होता, परंतु झेल ड्रॉप झाली. एक सिंगल आली. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकलं. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावा धावफलकावरती. 23. बॉलर तयार. पार्थ, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत आहे. वॅकंड एरिया, नो मॅन्स लँड मध्ये. झेल होऊ शकत होती प्रयत्न केला असता तर, परंतु 2 धावा या चेंडूवरती. 2 धाब्यानं धावफलक आता 25 वरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकार गरजेचा आहेत. 30+ येथून अजून आंदुरकी विचार करत असेल. 25 बनल्यात. बॉलर तयार. पुढचा बॉल. यावेळेस उडवलाय. चेंडू हवेत आहे, उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. मोठी विकेट. कृणालला मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का टीम जून आंदुरकीला. न्यू बॅटर विशाल आलेत. विशाल राऊत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉलर तयार होतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. विशाल राऊत न्यू बॅटर. पार्थ नाईक. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं सकाळपासून जर खेळ झाला असता तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मॅचेस संपल्या असत्या.
अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं खेचून मारलाय मिड विकेटला. खेळाडू डीप मध्ये दुसरीचा प्रयत्न विशालचा चांगला प्रयत्न 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. धावफलक 27 वरती आणि आता शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावाचा. पार्थ नाईक शेवटचा अंतिम बॉल. धावफलक 27 27 धावा. फक्त एक चौकार लागला दुसऱ्या चेंडूवरती. त्या व्यतिरिक्त बाउंड्री आलेली नाहीये आणि मला वाटतं आणखीन एक झेल ड्रॉप झाली आहे. बाची कडा लागली होती, झेल झाली ड्रॉप, एक सिंगल आली आणि धावफलक बनला 28 आणि 29 धावांची गरज. 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. येथून टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला टॉप 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी माजी सरपंच चषक 2025च्या दरम्यान आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा करणार आहोत. मान्यवर अगदी वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्यात. सन्माननीय आदरणीय दिनेशजी डाकी साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचा आपण स्वागत आणि सत्कार मान्यवरांच्या आमच्या ऑर्गनायझर्सच्या शुभ हस्ते करणार आहोत. दिनेशजी डाकी साहेब वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठ आपण पाहू शकता. आमचे मान्यवर शेवटची मॅच आहे आणि मान्यवर देखील आपले या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. आणि नक्कीच आज या स्पर्धेमध्ये 2 मोठ्या अनाउन्समेंट झाल्या, त्या आम्ही पुन्हा एकदा करणार आहोत. पहिली अनाउन्समेंट अशी, श्री गणेश भरुडी आयोजित स्वर्गीय दिनकर शेठ स्मृती चषक 2025-26 येत्या 30 डिसेंबर ते 4 जानेवारी 2026 पर्यंत प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये, तृतीय पारितोषिक 22,222 रुपये, मॅन ऑफ द सिरीज साठी 11,111 रुपये, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी प्रत्येकी 5,555 रुपये. मैदान हेच आहे RC पाटील क्रीडांगण आणि एंट्री फी 10,000 रुपये. तुम्हाला एंट्री लवकरात लवकर फिक्स करून घ्यायची आहे, कारण 32 संघ GCA मधले खेळवले जातील आणि 16 संघ ठाणे, रायगड, पालघर, वसई, विरार येथून खेळवले जातील. सो लवकरात लवकर आपली नोंदणी निश्चित करायची. आणि आणखीन एक मोठी अनाउन्समेंट, बंटी ट्रॉफी लवकरच आपल्या भेटीला येते. जानेवारीच्या त्या वीक मध्ये भव्य नाईट क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला कृणाल, मॅचला सुरुवात करायची आहे. 29 बनवायचे आहेत. 29 धावा आता डिफेंड करायच्या. टीम जुना अंदुरखिला अगेन्स्ट टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. मॅचला होती सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम, शो द क्वालिटी गेम. 29 बनवायच्या. सलामीची जोडी खेळपट्टीवरती प्रतीक आणि संकेत. पहिला बॉल, पहिला चेंडू, फटका चांगला खेळला, कव्हरला खेळाडू होते, एक सिंगल आली. एका धावेनं ऑफ द मार्क टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. ऑफ द मार्क बॅटर प्रतीक. सुटकेचा श्वास अंजूरकरांनी घेतला. पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग प्रतीकने केली, त्यानंतर लागोपाठ तो बाद झाला होता, परंतु आता या मॅच मध्ये पहिला चेंडू सिंगल काढली. कृणाल, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर संकेत मनेरा. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. लेग बायचा इशारा येतोय. नक्कीच आमचे महेशजी भोईर यांच्याकडनं अंजूर संघासाठी शुभेच्छा येत आहेत. नक्कीच प्रतीक फोडजी जे धानसरचे आहेत त्यांच्याकडनं देखील आयोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे.
कृणाल चांगली बॉलिंग करतोय. फटका फसला, चेंडू हवेत, कोणती मिस्टेक नाहीये. प्रतीकला आता मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन, पहिला धक्का लागतो. विकेट आली आहे पहिली, कृणालच्या खात्यामध्ये ही विकेट आली आहे. आणि मी तर म्हणेन की 4 चेंडू झालेत, 2 धावा झाल्यात. भरपूर चांगली बॉलिंग आज पूर्णपणे डॉमिनेट केलाय टीम आई जोगेश्वरी झून आंदुरकी टीमनं. कृणालनं पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न सर्व संघाने केलेला आहे. कृणाल देखील भरपूर चांगला खेळ दाखवतोय. पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका मिसटायमिंग, चेंडू हवेत, आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का लागोपाठ तुचल में आया. आणखीन एक विकेट. आणखीन एका विकेटचं पतन कृणालच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट. लय पकडली आहे कृणालला. आता म्हणावं लागेल की ये नाही मानने वाले. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 प्रीतम पाटील. क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी आला प्रीतम. कृणाल पाटील ऑन हॅट्रिक. चला वेळ अंजूर तुम्हीच घेताय, नंतर तुम्ही बोलू नका की वेळ जास्त घेतला. कृणाल पाटील आल्यात ऑन अ हॅट्रिक. काय हॅट्रिक कंप्लीट करेल का कृणाल? राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं खेळलाय जरूर एक सिंगल. फक्त या चेंडूवरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात त्या फक्त आणि फक्त 3 धावा. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 26 धावांची. चला टीम जुनांदुरकी लय पकडली आहे. सामना तसाच सुरू ठेवा तर बेनिफिट तुम्हाला देखील आहे. दुसऱ्या षटकामध्ये अल्पेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. जुनांदुरकी भरपूर चांगला खेळ दाखवला. एक व्यक्ती खरंच मिसिंग सध्या आहे, ते म्हणजे आमचे लाडके परम मित्र समीरजी ठाकरे. ते देखील उत्कृष्ट बॅटिंग करतात. सध्या ते समालोचन करण्यासाठी बिझी आहेत. त्यांचा देखील अप्रतिम आवाज या संपूर्ण भिवंडीमध्ये आपण ऐकलाय. बीपीएल मध्ये देखील कालच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. ते देखील मॅचचा आनंद घेतात. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती या. क्या बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. टीम जुनांदुर्गीची 29 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि क्लास पाहायला मिळतोय गोलंदाजीचा. बॉलर तयार, पुढचा बॉल. पुन्हा एकदा चक्कवलं बॅटरला. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर मध्ये आता बॅटिंग करणारी टीम अंजूर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक मॅच आठवतीये गतवर्षीची. 16 चेंडू मध्ये 24 मध्ये 16 धावांची गरज होती. फायनल मॅच मानकोलीच्या मैदानावरती ती मॅच. परंतु आता ही स्पर्धा वेगळी आहे, हे हंगाम वेगळा आहे. प्रॅक्टिस भरपूर केली आहे आणि या वेळेला विकेटचं पतन, मोठी विकेट.
बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलाय. हा हा क्या बात आहे. स्वीट साऊंड. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. मला वाटतं अंजूर गाभामध्येच पाठवतो की काय. बॉल सीमा पार. षटकार. क्या 10 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही 19 धावांची गरज आहे. 14 बॉल आणि 19 ची गरज आहे. हे समीकरण फार वेळ आपण फसताना देखील पाहिलंय, परंतु वेळ जास्त घ्याल तर मॅच फसताना पाहायला मिळेल टीम झुनांदुर्कीची. आतापर्यंत मागचे 3 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते. लाईन लेंथ एकदम परफेक्ट होती. त्यानंतर आता थोडस वेळ घेतला आणि आता चेंडू खराब पाहिला आणि वाट लावली. काय घडलं. विकेट. वरती कारण महत्वाची विकेट गेली. प्रीतमला देखील मैदानात सोडावं लागलंय. न्यू बॅटर सुजल नाही घालत. 19 अजूनही बनवायचे आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरचा. 13 बॉल 19 ची गरज आहे. मॅच बनू शकते. मॅच होऊ शकते. आता युवा यंगस्टर खेळाडूंना जबाबदारी घेऊन खेळ करावा लागणार आहे. ती मंजूर जिने हार नाहीये मंजूर, परंतु आता हारण्यासाठी भाग पाडतील का झुनांदुर्कीवाले. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म गोलंदाज अल्पेश. सरळ बॅटनर डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती. एखादा वेळा धावफलक आता पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आणि आता समीकरण 12 बॉल 18 धावांची गरज. एखाद दुसरा बाउंड्री गरजेची आहे. टीम मीटिंग नको. झुनांदुर्की शेवटची वॉर्निंग दिली जाते. टीम मीटिंग नको. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची. तिसऱ्या ओव्हर मध्ये रणजित शिकारी. आज भरपूर शिकार केलेत रणजितनं. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील मला वाटतं 2 की 3 शिकार गेले, परंतु आता ही मस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे. आपण म्हणतो ना लगा तो चांद तक नाही तो शाम तक. रणजित शिकारी. चला बे घेऊ नका रणजित. चला ना दादा लवकर घ्या. सकाळपासून तुम्ही क्रिकेट खेळता तरी तुम्ही प्रॅक्टिस बॉल टाकताय. चला कृणाल. बॉलर तयार. रणजित शिकारी. पुढचा बॉल. पहिला बॉल लाईन खराब आहे. असा जर तुम्ही वेळ घालवाल ना तर याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देखील मिळणार आहे. कारण एक लय पकडली होती टीम झुनांदुर्कीनं. ती लय तुम्हीच तोडलेली आहे. अतिरिक्त धावेने धावफलक 12 वरती जाऊन पोहोचताय. 12 रन ऑन कार्ड. 12 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुल करायचं होतं. बाटाने बॉल मध्ये संपर्क झालेला नाही. स्विंग आणि मिस डॉट बॉल आला. अशा पद्धतीनं चांगला खेळ करायचा टीम झुनांदुर्कीला. रणजित शिकारी. भरपूर चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते रणजितची. मागच्या मॅचचा लय आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये पकडत असताना रणजित. पुढचा बॉल. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. लँडिंग क्रॅश. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सातत्याने चांगली कामगिरी राहिली. आता 12th मॅन तर उभे राहिलेत. आमचे स्कोरर देखील उभे राहिलेत. कारण या नक्कीच आमचे अंजूर गावचे जयेश दादा पाटील हे देखील चिंतेमध्ये आहेत. आता काय घडेल. आणखीन एक डॉट. प्रेशर दबाव टीम अंजूर वरती.
कृणाल रणजित शिकारी पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न स्टेप आउट झाला सर बॉल सीमा रेषेच्या बाहेर व्हॉट अ शॉट शॉट ऑफ द इव्हिनिंग शॉट ऑफ द मॅच सरळ बॅट न बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला आणि 6 धावेने धावफलक 18 वरती जाऊन पोहोचले आणि आता 11 ची गरज आहे 8 बॉल 11 8 चेंडू 11 चला 8 बॉल 11 ची गरज आहे रणजित शिकारी आता दबाव मध्ये रणजित राऊंड द विकेट ना दिशांत पाटील स्ट्रायकिंग एंडला 7 मध्ये 10 आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला कोणती मिस्टेक झालेली नाहीये विकेट खात्यामध्ये रणजितच्या आणखीन एक शिकार विकेट आली आणि आता न्यू बॅटर रोहित येतात जुनांदुर्की चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आता 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 10 धावांची 6 मध्ये 10 जुनांदुर्की फिल्डिंग लावून घ्या न्यू बॅटर पोहोचलाय येस हाच मी देखील विचार करतोय बॅट्समन तर पोहोचू द्या क्रीज पर्यंत 14 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केल्यात कौतुक मी देखील करेन कारण विकेट देखील गेल्यात भरपूर तरी सुद्धा 14 मिनिटं घेतलेली आहेत बघा कोणावरही अन्याय नाहीये तुम्ही देखील तेवढाच वेळ घेतला होता त्यांनी देखील तेवढाच वेळ घेतला आता शेवटचं षटक बाकी आहे 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 10 धावांची 6 मध्ये 10 शेवटचं षटक बॉलर चेतन वारघडे 6 मध्ये 10 या अगोदरची मॅच देखील इंटरेस्टिंग पाहिली होती आपण ही मॅच देखील इंटरेस्टिंग मोड वरती लगा तो चांद तक नहीं तो शाम तक संध्याकाळपर्यंत आता घरचा रस्ता पकडावा लागणार आहे जुनांदुर्की की अंजूर की जुनांदुर्की चेतन वारगडे पुढचा बॉल पहिला बॉल उडवलाय फटका फसलाय मिस्टरमिंग झेल कंप्लीट जमू नका जुनांदुर्की चला फिल्डिंग लावून घ्या कृणालची जागा चेंज केली तरी कृणाल मैदानात चला उद्याच्या दिवसामध्ये कोणता संघ या मैदानावरती येणार आहे तेच पाहायचं आता कारण मॅच संपलेली नाहीये रोहित अजूनही खेळपट्टीवरती आहे परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे रोहित 5 मध्ये 10 न्यू बॅटर पार्थ आल्यात पार्थला एकच गोष्ट करायची आहे हिट आउट और गेट आउट आला तर मोक्यात नाही तर धोक्यात कारण 5 मध्ये बनवायचे 10 बॉलर तयार होतोय चेतन वारगडे पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट एक सिंगल आली आहे दुसरीचा प्रयत्न होणार नाही मी उल्लेख केला होता रोहित अजूनही खेळपट्टीवरती आहे अपेक्षा आहे रोहितकडे आता 4 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा आता रोहित आपल्या संघाला विजय संपादन करून देईल का जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत कारण मॅच या सिच्युएशनला आहे की 4 मध्ये बनवायचे आहेत 9 बॉलर चेतन आणि या सिच्युएशनला अलिमगड संघ होता तेव्हा षटकार मारून सुद्धा 3 मध्ये 3 नव्हत्या झाल्या यावेळेस रोहित साठी हा फटका चांगला खेळलाय
कृणाल चेंडू पर्यंत पोहोचतोय, बॉल अडवलं जाईल. 2 धावा. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. प्रयत्न करायला गेले होते खेळाडू, परंतु आता प्रयत्न नको आहेत, आता रिझल्ट हवा. 3 मध्ये बनवायचे 7. 3 गेंदे 7 रन की जरूरत. 3 बॉल 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला अगेन्स्ट टीम आई जोगेश्वरी जून अंदुरकी. उडवलंय. ओ ओ ओ माय गॉड. भीमटोला, वज्रटोला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. मॅच आणली षटकारानं. क्या बात है. आता 2 बॉल मध्ये 1 ची गरज आहे. दोन मध्ये 1 ची गरज. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वेळ घेऊ नका विनंती आहे. 2 मध्ये 1. बघा जो बाईक घेऊन आलेला आहे, विनंती आहे लाईट बंद करा समोर आमच्या. दादा बाईक बंद करा. ती समोर कोण आहेत? थँक्यू. 2 बॉल 1 धावेची गरज. 2 गेंदे 1 रन की जरूरत. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. उद्या कोणता संघ या मैदानावरती येईल? जून अंदुरकी की अंजूर? रोहित की चेतन? चेतन की रोहित? चला बॉलर तयार. पुढचा बॉल. LBW मला वाटतं अंपायरनं आउट दिलेला आहे लेग बिफोर दी विकेट साठी. आणि आता 1 मध्ये बनवायचा 1. अभी मजा आएगा. 1 मध्ये 1 बनवायचा. 1 मध्ये बनवायचा आहे 1. 1 मध्ये 1. अभी मजा आएगा. काय होणार आहे? बाउंड्रीच्या बाहेर जा. आणि यस आपण टेलिव्हिजन स्क्रीन वरती देखील पाहू शकता. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर दीपेश कोळी आलेत. शेवटचा अंतिम बॉल 1 मध्ये 1. चला जुनांदुरकी. या अगोदर देखील 1 मध्ये 1 निघाली नव्हती अलीमगरला. आता परत तशीच मॅच 1 मध्ये 1 बनवायची अंजूरला. 1 मध्ये 1. चेतन. बघा जो आपला भिवंडीचा नियम आहे की विकेट किपरनं जर बॉल गॅदर केला तर डॉट बॉल असेल. जर त्याच्या हातून बॉल सुटला तर मात्र तुम्ही धावू शकता. चला वेग कमी घ्या. 1 बॉल 1 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी. या अगोदर आपण मॅच पाहिली अलीमगढ़ वर्सेस जून अंदुरकी. 1 धाव निघाली नव्हती आणि आता पुन्हा एकदा. आणि अंपायर्स मंकड कॉल साठी आउट नसणार आहे. यस. 1 बॉल 1 धावेची गरज. माजी सरपंच चषक 2025 टॉप 3 मध्ये कोणता संघ जाईल दुसऱ्या दिवसामध्ये? बॉलर तयार. मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं आएगा. 1 बॉल 1. आणि मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरनं. अभिनंदन टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर अँड हार्ड लक टीम आई जोगेश्वरी जून अंदुरकी. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं आम्ही पुन्हा एकदा
आभार व्यक्त करतोय आणि आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. या अगोदरच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच कृणाल पाटील होते जुनांदुर्कीचे आणि या मॅचची मॅन ऑफ द मॅच एक मध्ये